हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज माझी सकाळ होते नारळाचं पाणी पिण्यापासनं. तर तुम्हाला सांगू का, मी ना लहानपणापासूनच आहे ना अटेन्शन सीकर आहे. म्हणजे मला ना सर्वांचं अटेन्शन हवंच असतं. म्हणजे त्यांनी फक्त माझी काळजी घ्यावा आणि त्यांचं अटेन्शन फक्त माझ्याकडेच असावं. आता मी लहानपणी यासाठी काय करायची माहिती का? मी खोटं-खोटं आजारी पडून जायची. जेणेकरून सर्वजण ना माझी काळजी घेतील आणि मला पॅम्पर करतील. मग ती सिच्युएशन कशी पण असो, पण माझ्या शब्दाला मान दिलाच पाहिजे. असो, आपण यावर परत बोलूयात. तर आज होती नागपंचमी म्हणून पोळ्या वगैरे काही करायच्या नव्हत्या. म्हणजे तवा चढवत नाही असं म्हणतात ना, की नागदेवताला चटके बसतात. मग मी टिफिनमध्ये मसूर पुलाव आणला होता आणि मध्येच मग आमचा थोडा प्लॅन चेंज झाला. आम्हाला बाहेर जायचं होतं फ्रेंड्सला. तर आम्ही बाहेर गेलेलो कॉफी प्यायला आणि मग लेक्चर्स केले परत आणि घरी यायला निघाले. आणि घरी येताना ना बसमध्ये ही मुलगी एवढ्या मोठ्या-मोठ्याने बोलत आणि रडत होती. आय डोंट नो व्हाय, बट पब्लिक प्लेस आहे यार, थोडंसं ते इमोशनला कंट्रोल करा. असो तिचा पर्सनल मॅटर होता तो. मग मला काही पेन वगैरे पण घ्यायचे होते, तर मग मी ते घेतले आणि घरी निघाली यायला. तर मम्मीला पैसेही लागत होते. मग मी ATMला गेलेले, तिला पैसे काढून दिले आणि दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.